माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरुम उपशावरून मोठा वाद जो आहे तो तयार झालेला होता. खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एका IPS अधिकाऱ्याला जे आहे त्या ठिकाणी फोनवरून झापल्याचं प्रकरण पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर आज आता गावकऱ्यांनी गाव बंद सुद्धा ठेवलेलं होतं. मात्र कुर्डू गावामध्ये बीडपेक्षाही भयंकर परिस्थिती असल्याचा दावा जो आहे तो माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता. आपल्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील. भैया, खरं तर तुम्ही मधल्या काळात एक प्रतिक्रिया दिली होती की बीडपेक्षाही भयंकर स्थिती जी आहे ती या कुर्डू गावामध्ये पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा होतोय, वाळू उपसा होतोय. काय आपले मत आहे? आपण पाहिलं असेल ते प्रकरण सगळं की महिला IPS अधिकाऱ्यांवरती दबाव आणला गेला. हे शिवरायांचं राज्य आहे आणि शिवरायांच्या राज्यामध्ये कुठेही महिलांवर अन्याय होत नव्हता. या तर शासनाचा एक भाग आहे. शासनात बसलेले सगळेच लोकप्रतिनिधी जेवढे आहेत ते शिवरायांना मानतात. आता महाराष्ट्राला दाखवायची वेळ आली की एखाद्या महिलेचं दबावापोटी काय अन्याय होत असेल तर शिवरायांचं राज्य कसं आहे हे दाखवण्याची वेळ आलेली. मी त्या गावात होत असलेल्या मुरुमाच्या चोरीबद्दल आवाज उठवला. तिथले मी शासकीय जमिनीतून जी काही चोरी झाली त्याचे पुरावे सुद्धा जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. मी त्याच्या विरोधात आवाज उठवला. एक बोटावर मोजणे आहेत की खाजगी लोक आले, शेतकरी आले की त्यांच्यावर अन्याय झाला होता, परंतु तिथल्या दहशतीमुळं शेतकरी आज तोंड उघडायला तयार नाहीयेत, बोलायला तयार नाहीयेत, भीतीच्या सावटाखाली वागतायत त्या ठिकाणी सगळेजण. एक एक्झाम्पल म्हणून मी शासकीय उदाहरण दिलं. शासनाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेतून अख्खा मुरुम 50 एकर जागा पूर्ण रिकामं केलं. त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट कारवाईला गेलं तर त्यांनाही उचकवून लावलं. ह्या सगळ्या पुराव्यासहित मी दिलेल्या आहे. पोलिसांनी तिथं सहकार्य केलं नाही, त्यांना गुन्हा दाखल करून घेतला नाही. ही जून महिन्यात घडलेल्या घटना आहेत. बंदोबस्त दिला नाही. हे लेखी उत्तर आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं, ते मी दिलेलं आहे. SP साहेबांना दिले, IG-ना दिले आणि कलेक्टरना दिले. आणि परवा जी घटना घडली त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील, महसूल प्रशासन असेल, त्यांनी गुन्हा दाखल केलाय 4 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर. गुन्हा दाखल करून सुद्धा त्या ठिकाणी अनेक लोक ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना अजूनपर्यंत अटक नाही आणि तेच सर्व चॅनल्सला मुलाखत देत आहेत. दुर्दैव आहे. हे लोकांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांचं राज्य आहे का गुन्हेगारांचं राज्य आहे? खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी एक अहवाल जो आहे तो आता दिलेला आहे. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की जे मुरुम उपसा झाला तो पूर्णपणे बेकायदेशीर होता. तिथली जी मुदतवाढ किंवा जे सांगितलं जात आहे तर मुदतवाढ देखील मिळालेली नव्हती. त्या कामाची मुदत सुद्धा संपलेली होती. त्यामुळे हे काम जे आहे ते बेकायदेशीरपणेच त्या ठिकाणी घडल्याचं प्रशासन खुद्द सांगतंय. मात्र असं असलं तरी दुसरीकडे मोर्चा निघतोय, गावबंद ठेवलं जात आहे आणि त्या मोर्चामध्ये सुद्धा आपल्यावर देखील आरोप होताना पाहायला मिळते. खरं तर तुमच्यावर सुद्धा त्यांनी वैयक्तिक अशा पद्धतीचे आरोप केले की हे आम्हाला बदनाम करता आहेत आणि मुळात हेच सोलापूर जिल्ह्यातले मोठे वाल्मिक कराड आहेत, त्यांच्यावर 15-16 मर्डर यांनी पचवलेले आहेत. अशा पद्धतीचे बेछूट आरोप होताना पाहायला मिळतात. कसं उत्तर? मी कुणालाही उत्तर देणार नाही. जे काय मी माध्यमातून पाहीन, माझी उत्तर मी पहिल्या दिवसापासून कायद्यातनंच बोलतोय, पुराव्यासहित बोलतोय. मी वैयक्तिक कुणावर बोलत नाही. माझा स्वभावही नाही वैयक्तिक कुणावर टीका करायची. ज्या घटना घडलेल्या त्या घटनांवर मी बोलतोय. आणि आता नुसतं कुर्डूच नाही तर अजून एका शासकीय जागेतून ह्याच्यापेक्षा कित्येक पटीनं मोठा मुरुमाचा त्या ठिकाणी उपसा झालेला आहे. ते सुद्धा मी कलेक्टर आणि SPच्या निदर्शनास आणून देतोय. येत्या 2 दिवसातच आणून देतोय मोठ्या प्रमाणावर. म्हणजे माणूस अख्खा उभा राहील एवढं त्या ठिकाणी मुरुम काढून नेलेला आहे, लाखो करोडो रुपयाचा. पण मग भैया, हे सगळं होत असताना ह्याच्यामध्ये काही प्रशासकीय यंत्रणा सुद्धा सहभागी असल्याशिवाय होऊ शकत नाही असं देखील सातत्याने बोललं जातं. काही प्रशासकीय अधिकारी याला कोणी पाठीशी घालतायत का? जसे की नेत्यांचे फोन येत आहेत, मात्र दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी सुद्धा अशा पद्धतीच्या मध्ये सहभागी आहेत असं वाटतंय आणि काय? सोलापूर जिल्ह्यातली जनता अपेक्षा एकच आहे की शिवरायांचं राज्य आहे आणि शिवरायांचा जसा कारभार चालत होता तसा कारभार चालावा. या ठिकाणी प्रशासनात बसलेले सगळे मंत्री महोदय असतील शिवरायांचे भक्त आहेत.
भक्त असतील तर या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याचं काम ते करतील. मला समजत नाही जर कोण नसेलच दरोडेखोर ते स्वतःच्या अंगावर का घ्यायला लागलेले. मी काय माझ्या मनाचं बोललोय का? फॉरेस्ट डिपार्टमेंटने मला दिलेलं लेखी उत्तर. ते हवेत बोलतोय का कुठं? आता अजून एक ठिकाणचं काढणार आहे मी, ते ह्याच्यापेक्षा मोठं आहे. ते सुद्धा शासकीय जमिनीतलं आहे, बिगर परवानगीच केलेलं आहे सगळं. जे आहे खरं आहे ते मांडायला लागलेलं आहे. बरीच मंडळी स्वतःवर का ओढून घ्यायला लागली मला हे समजत नाही. आणि अपेक्षा आहे की या ठिकाणी ज्या महिला IPS अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन महसूल विभागाच्या तक्रारीनंतर त्या तिथे गेल्या होत्या, कारण का आपल्याला आधी IPS अधिकाऱ्यांचं आलं, तर त्याच्या आधीचे व्हिडिओ आले नाहीत. ते 2 दिवसानंतर आले व्हिडिओ. मी समाज माध्यमांना दाखवले ते व्हिडिओ. मग आता हा सिक्वेन्स जुळवला पाहिजे आणि स्ट्रॉंग ऍक्शन मध्ये कलेक्टर आणि SP साहेबांनी यायला पाहिजे. आणि त्यांची जी अख्खी जिल्ह्यातली टीम आहे, इथून पुढे जर कुठलाही गाव पातळीवरच्या शासकीय कर्मचाऱ्याला ताकद द्यायची असेल, चुकीचं वागणाऱ्या लोकांवर जरब बसवायची असेल, तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोकळा हात ह्या अधिकाऱ्यांना दिला पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे. नाहीतर उद्या कुठलाही अधिकारी काय होते, शासकीय प्रॉपर्टीचं काय होते, जनतेच्या प्रॉपर्टीचं काय होते, कोणी लक्ष घालायला जाणार नाही. एक विस्कळीतपणा निर्माण होईल आणि राज्यात चुकीचा मेसेज जाईल, देशात चुकीचा मेसेज जाईल. वेळीच लक्ष घालावं असं मी विनंती करतो. आणि माझ्यावर आरोप करणाऱ्यांना ही लोकशाही आहे, त्यांनी बिनधास्त माझ्यावरती आरोप करावेत. मी कायद्याच्या भाषेत त्यांना उत्तर देईन. ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील माझ्यावर बिनधास्त आरोप करावेत, मात्र त्याला मी शासकीय आणि कायद्याच्या पातळीतच उत्तर देईल अशी पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली आपल्या पाहायला. कॅमेरामन जगदीश डांगेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.